जेव्हापासून बहिणीला वर्क फ्रॉम होम करताना बघितलं आहे, स्वामीला लॅपटॉप आणि माऊसचा फार वेड लागला आहे. आपल्या आयुष्यात कधी काय होईल सांगता नाही येत. तर झालं असं, की मागच्या हप्त्यामध्ये घराची साफसफाई करण्यासाठी थोडासा सोफा वगैरे बाजूला सरकला आणि अचानक फरशीमधून खूप असा चित्रविचित्र आवाज आला आणि आम्ही खरंच म्हणजे घाबरलो. आम्हाला वाटलं स्लॅब वगैरे पडतो का काय? तर मग थोड्या माणसांना बोलवलं, तर त्यांनी सांगितलं, की आमच्या फरशीने हवा पकडली होती आणि त्या फरशा बऱ्यापैकी वरती आल्या होत्या. म्हणजे जवळ-जवळ 10-12 फरशा आम्हाला बदलाव्या लागल्या. अचानक भयानक या गोष्टी समोर आल्या. पण ठीक आहे म्हटलं आणि अगदी आपल्या फ्लॅटला 5च वर्ष झाले आहे. 5 वर्षात असा अनुभव आला. आता तो का आला, कशामुळे आला काहीच माहिती नाही. कोणाची चुकी होती काहीच माहिती नाही. तर त्या फरशा बदलणं होतं. मग आम्ही लगेच माणसांना वगैरे बोलून ती फरशी तोडली आणि बऱ्यापैकी सगळंच आम्ही दुसऱ्याच दिवशी आमचं आवरून झालं. पण 2 दिवस खूप जास्त हेक्टिक गेले आणि या कारणामुळे आम्ही ना बाहेर जेवायला आलो. पण अण्णाला नाव ठेवू नये. पण अगदी माझ्या डिशमध्ये आळी आली. शेजारच्या दादाच्या डिशमध्ये म्हणजे त्याच्या चपातीमध्ये प्लास्टिक होतं. तर असे एकदम चित्रविचित्र अनुभव आले. कुठल्या पण हॉटेलचं नाव घेणार नाही. पण लोकांनी पण काळजी घ्यावी कारण आपण अर्थात पैसे देऊन खातो. असो. तर बघा हे दुसऱ्या दिवसाचं आहे. खूप जास्त पसारा होता, धूळ होती. पण बिचारे त्या दादांनी आम्हाला खूप लवकर आवरून दिलं. दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत हे काम चाललं. मग नंतर घरातली साफसफाई केली आणि ह्याच कारणामुळे यावर्षी हळदी-कुंकूसुद्धा नाही जमलं. रथसप्तमीला मी अगदी आमच्या म्हणजे बिल्डिंगच्या ज्या काही मामी वगैरे आहे, मावश्या आहे, त्यांनाच मी बोलवलं आणि 1-2 जणींनाच मी हळदी-कुंकू दिलं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे सोफा वगैरे इकडे-तिकडे सरकवणं, सगळी साफसफाई करणं आणि असं वाटत होतं की नवीन घरातच आलो आहे का काय? सगळं व्यवस्थित केलं आम्ही. पण होणारा त्रास फार वेगळा होता. पण मला आहे ना असं वाटतं की महाराजांनी तारलं. कारण तो आवाज इतका भयंकर होता की आम्हाला खरंच वाटलं की डायरेक्ट स्लॅब पडतो का काय? काही पण होऊ शकत होतं. पण नक्कीच महाराजांची कृपा मग की थोडक्यात व्यवस्थित सगळं झालं. काहीतरी असतं आपण सेवा जेव्हा घरात करत असतो ना, त्याने खूप जास्त फरक पडतो. तर हे सगळं आवरायला मला अख्खा दिवस गेला. पण असो जेव्हा जोपर्यंत घर स्वच्छ होत नाही ना, तोपर्यंत जीवात जीव येत नाही. किचन ओटा वगैरे सगळं टाईल्स वगैरे सगळ्या आवरल्या मी आणि आता छान घर दिसते आणि नेमकी ना ह्यावर्षी मी काय वाण वाटलं तुम्हाला दाखवते. खूप सुंदर वाण मला भेटलं आणि मला ह्यावर्षी खूप छान असं हळदी-कुंकू करायचं होतं. पण ह्याच कारणामुळे मला जमलं नाही. जेव्हा घरातलं स्वच्छ आवरलं ना, तेव्हा जीवात जीव आला. तर मी तुम्हाला हे वाण दाखवते. मी जे तुम्हाला म्हणजे मी ह्यावर्षी ज्या काही 5 आमच्या बिल्डिंगच्या बायका होत्या त्यांना दिल्या. तर हे तर मी माझ्यासाठी बनवलं होतं आणि एक बहिणीसाठी वाण काढून ठेवलं. नेक्स्ट मंथला गेल्यावर तिला देऊ म्हटलं. तर हे असे सुंदर असे मंगळसूत्र आहे. तर मी हे वाण म्हणून यावर्षी वाटले. खूप सुंदर आहे. म्हणजे मी कौतुक नाही करत आहे आणि हे मी विकत घेतलेले आहे. पण मैत्रिणींनो, हे अगदी तुम्ही साडीवर किंवा पंजाबी ड्रेस अगदी तुम्ही जीन्सही घालणार असेल तर त्याच्यावरही छान दिसता. मी ते नंबर फ्लॅश होत करते. तुम्ही घेऊ शकता. सगळं घर आवरल्यावर माझ्या पण केसांची बघा अशी साफसफाई चालू होती.